काम आवरावं लागते काय अंदाजच नाही याचा नुसतं आवरा 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 मंगल? ते आवरायचं हे मग झाला काय हो? स्वयंपाक? स्वयंपाक हा जेवण करायचं होतं मला. तुम्ही काय काम धंदा करत नाही काय नाही नुसते जेवण मागता काय कामधंदा? हा सकाळचं वावरात जाऊन आलो, सगळी चक्कर देऊन आलो. काय चाललंय काय नाही. भाऊजी तुम्हाला आहे ना म्हणजे फक्त पोटात भूक लागते कामाच्या नावाने सगळे बोंबा आहे तुमच्या त्याला भाकर तुम्ही बिकर नाही आता भाकर खायला सुद्धा मला असं हे करू राहिले, त्रास देऊ राहिले. कसं करू राहिलो एक बायको वागवल्या गेली नाही तुम्हाला उठलं सुटलं आमच्याकडे भाकर मागायला येता उठलं सुटलं भाकर मागायला येता एवढी कशी भूक लागते हो अहो एवढं त्या मोठं पोट आहे का तुमचं लहान आहे भावासाठी मी परत दुसरी बायकोच केली नाही. आता किती दिवस टोमणे मारणार आहे काय हा भावासाठी बायको केली नाही भावासाठी उपकार केले का तुम्ही उपकार केले का म्हणजे? मग जाऊ द्या बुवा, याचा प्रपंच जरी झाला तर आपला झाला असं. अपरिपंच म्हणजे तुम्हाला त्यात सुखच नाही समाधानच नाही तुम्हाला असं वाटतं तुमची बायको सोडून गेली बरं तर आम्ही तुला काय सोडून हे, द्यावं स्वयंपाक केला का नाही? 2 घास दे जेवायला. नाही भाकर गिकर नाहीये जा तिच्याकडनं घ्या मला माहिती तू लगेच तिच्याकडे तिची ढकलू. हा मग हे तिच्याकडे कायमच्याच आहे तुझं. मग कशाला विचारता मी ढकलते तर जाऊ दे, जातो तिच्याकडे जातो. हा. तिथं असं स्वयंपाक ती तयार. दिल पोटभर जेवण तुम्हाला हा हम्म. काय कुठलं भाकर द्यायची यायला कामाच्या नावाने सगळे बोंबा आता का नाही सरलाकडे जातो का नाही पाहतो तिचा स्वयंपाक तयार होईल असं. सरला ए सरला काय आलं अरे काय करू राहिली? अगं मला डोळ्याने दिसा ना का मी काय करू राहिले अरे जेवायचंय मला. ना सकाळच्या पाराला बोलले होते 2 भाकरी टाकल्या होत्या एक त्यांना एक तुम्हाला तुम्ही खाल्ली नाही तर मी काय करू आता हे काम करू का घरातलं आवरू अरे पण मला तिकडे मळ्यात जावं लागलं ना तिकडे पाहायला मोटर चालू आहे काय. हा आणि मंगीला काय झालं ती कधीच वेळेवर स्वयंपाक करीत नाही. सकाळी खाऊन घेते गुपचूप, दिवस उगला का चहा चपाती खाऊन घेते आणि म्हणते अजून स्वयंपाकच नाही झाला. ना हा. मी करते म्हणून माझंच मागा लागत का मग आता पुढे तिच्या नादी लागायची. म्हणलं आता सरलाकडे जाऊ, तिनं करेल असं स्वयंपाक. मला तुमचं हे वागणंच पटत नाही बाई काय वागणं पटत तुमचं नाही? वागणंच पटत नाही अरे भाकर सकाळी मागं सकाळी तुम्ही भाकरी फक्त. केली बरं सकाळी 2 भाकरी टाकल्या त्यानं तुम्हाला जायचं होतं तर तुम्हाला बी म्हटलं खाऊन घ्या तुम्ही म्हण नाही मला जायचंय मी म्हटलं मला गोट्यातलं काम आहे बोलले होते तुम्ही नाही म्हणे तुला चमका सगळं पाहावं लागत मला. आता या लहान भावासाठी मला एवढं मारावं लागत. मला काय आता कोण आहे? लेकरू बाळू नाही, काही बायको नाही, काही नाही. तुम्ही लोकांसाठी मारताय का घरच्यांसाठी मारताय ना अरे मग आता घरच्यासाठी मग घरचे मला का जर असं टायमावर जेवण द्यायना तर काय करू मी? मला वेळ नाही काय मला हे गोठ्यात लावरच आहे आणि तुमची जी भाकर केली होती ना हा. त्या म्हशीला टाकली मी आत्ताच टाकली मग आता जेवण कधी करू मी? जा तिच्याकडं अरे तिनं तुझ्याकडे पाठवलं. जेवलं नाही का काय जेवला नाही का? तिच्याकडे गेलो तिच्याकडे स्वयंपाक तयार नाही. ही म्हणते 2 भाकरी केल्या होत्या सकाळी आता राहिलीच नाही काही. काय रे मग काय अहो गोठ्यातलं काम राहिलं ना ते शिळे का देत राहते असं ते काय. आता सकाळी मी 2 भाकरी केल्या एक तुम्ही खाल्ली एक ह्यांना ठेवली हे खाऊन नाही गेलं तर मग मी काय करू आता म्हटलं मग इकडे जा बरं दररोजचं आहे. बरं तू लवकर जेवायचं तू काय कर जेवायचं जाय किती भेटत गावात बाबा मारित काय गावामध्ये गावामध्ये काही नाही जातो थोडासा चक्कर मारावा बिड्या फुकता हे अरे आपलं 2 घास खायचे गरम गरम तो बाबूरावण का बॅनते राहत्या ना तुला ते शेळ भाकरी चावतीने मग गरम गरम तो ओढून दे जाते एखादी ते मग बोलवीच्या आठेली चहा प्यायला ये मग चहा जाऊ दे आता संध्याकाळी जेवायचे गरम गरम भाकरी नाही रे भूक लागली मला चिरपत. काय बोलतो तू? जाय मग तिला हॉटेलवर आहे ना मान सांग तिला काय वडा नाही नाही माझं भाकरीची पोट नाही भरत. वड्यानं पिढ्यानं काय होतं? काय बोलतो मला काही समजत नाही. तेच हॉटेल का ते तुम्ही 10-12 हजार ते लोन करून ठेवलं म्हणे काय उधारी करून ठेवली मित्रांची पार्टी होता कोणची पार्टी होती वडापावची भज्याची नाही तिला पाठी मग मटण नाही भेटले ना काय बोली त्या तुम्ही खरंच ना मलाच पटत नाही ए भाऊ तिला स्वयंपाक करायला सांग मला पटकन. मी नाही करायची मग इकडे पाठवा तिला ए. जेवायला अरे यार पहिले ते वर झाले मग जेवणी ती तिकडे दूध 3 चपात्या भात बाजरा ते खाऊ ते म्हणजे आणते ना. एवढा जमीन जागा तुमला आणि ते खाऊ. ना शिवभोजनाला आहे जा तिकडे जेवायला त्याला काय जेवण लय भारी अरे ते गरीबाईसाठी बाबा आपण जमीनदार माणसं आहे. लोक म्हणतील एवढी 5-25 एकर जमीन तुला काय करायची रे? तुला खरे पण माझा तुला कुठं बोकाटी घ्यायची जमीन पण आता एवढी असताना जायची भोजन मध्ये बघा आलं पोरग बी काय रे आलं जेवण आलं मी मस्त पैकी हॉटेलला मटण खाऊन आलो. बाबा
हा काय हा मग ते चुलत्याला घेऊन जायचं ना तू. पैसे दिले का ते झाला होता नाही पैसे द्यायचे. पैसे देऊन टाक आणि एक काम कर हा ते 10 रुपये जेव्हा भेटत नाही ना हा ते घेऊन नाही जेवण आणायला मग 10 रुपये द्यायचे मग. बदल सुट्टी नाही मागत अहो का रे? खप 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 पैसे ए. काढ खपा बाई. खपा का पैसे पाहिजे लेकर पैसे काय झाले काय पैसे पाहिजे लवकर पाहिजे का रे भावाची काही काळजी आहे की नाही तुला? काय तिथे 10 रुपये जाऊ घेऊन गेला काय सुट्टे झाले ना तुला लाज वाटते का रे? ते बरं का 10 रुपये. देतो देतो. लाज वाटते? काका चल मी तुला तिथं शिवभोजन थाळी चालतो. ए जाय नको डोकं खाऊ. ते उरले पैसे आहे ना उद्या ते मागवले उद्या ते बिअर बार मध्ये देऊन टाकली बघ आहे तुला म्हणत होत दादा नुसती उधारी दारूचीच करतो. ए, काय म्हणू तुम्हाला डोकं नाही गाव पोरग एवढं मोठं झालं पोराचं लग्न ठरला ना. मला टेन्शन ते टेन्शन झोप नाही ए बा, ए. कसलं टेन्शन येतं. तुला कसलं टेन्शन येतं दादा? हा अरे माझं डोकं फिरलं. तुझी 2 लग्न झालं हा आणि इथं पोराचं लग्न झालं का? बघा हो, करतोय करतोय माझ्या लेकरू एवढं मोठं झालं. केलाय मी एका पाहुण्याला फोन त्याच्या का पोरे चांगले नाटक नवरी नाटक नवरी हा ओंडा बिंडा देईन आपल्याला खरं ना. हा मम्मी नाटक नवरी म्हणजे कसली पोरगी आहे? म्हणजे जगनी सुभावनी ए देखणी आहे का? माझं जेवायची व्यवस्था कर आता अरे इथे. बाबा तू काय काय फोटो तुम्ही मंगीला बोलवून तिला स्वयंपाक करायला लावा. मला कोठातलं लय आवराचं पडलंय. ए दादा एवढं 10 रुपये दर सुट्टा आहे माझ्याकडे दर देतोच. हा, खरं जा, ना. जा. वडापाव खाऊन तुला घ्या. लाज वाटते का तुला तरी? मला वेळ नाहीये. ए कटकट पाहुणे नाही हॅलो हा कुठपर्यंत आले हॅलो हा या ना आम्ही घरी या ना आमचा मोठा भाऊ आहे पोरगा आहे मंडळी आहे गेली बाहेर या जेवढा आले पाहुणे पाहुणे येतात का? मम्मी बरं झालं परदेशी पोरगी बघून लग्न करून अरे भाऊ माझ्या बाळाचं लग्न ठरलं. नको नको कौतिक करू त्याला पाहुणे मिळवणार जरशी माझ्या पोराला काही गरज नाहीये. मग पोरग दिसायला मी देखणं आहे त्याला काही गरज नाहीये. माझ्यावर आहे माझं पोरग. ए शेरपतराव मी माझ्या वाटीत जमीन विकून टाकायला बसलो. का बरं? मग तुम्ही जर असं आहे की आता ते 10 रुपये दिले असं काय मी हे काय खायला बाबा ना ना पाहुणे येऊन राहिले कटकट घालू नका. माझं लग्न ठरलं ना काका तुला आहे ना 5 किलो मटण आणतो मी बस. अरे काय आता भाकर नाही 5 किलो काय, तो मटण आम्हाला पडले लग्न तुला पडले खायचं काय मग बाकीचे काय लागत मला? एक मिनिट तुम्हाला पोर सोर नाही. तुमची बायको निघून गेली. मग हे पोरग तुमचं पण आहे ना. अहो मी अगं तुला नाही माहिती त्याला लय मागणी आली त्याला नवरा नापास केलेला ही पटत नाही ती पटत शेवट तसंच उरला तो ह्यो काका असा वागत होता ना म्हणून काकाचं लग्न झालं नाही. नाही तसं काहीच नाही झालं. मी याच्यासाठी लग्न केलं नाही. काय करावं? बरं आपलं काय चालू होतं? हे काय चाललंय तुमचं कलकल काय एवढे कसं काय सगळे जमले तुम्ही मग तू काय तुला येऊन जात होतं का आली बारकी मम्मी. नाही ऐ, नाही चुप बस रे. विमान पाठवायचं होतं का बाई तुला? यायला विमान पाठवायचं होतं का घोडागाडी पाठवायची होती? तू शब्द परत वाद नको वाटत जाऊ काय बस मी माझ्या नवऱ्याला बोलतीये तू बोलले का मी माझा नवरा म्हणजे मग माझा नवरा नाही ए, का हा? तुम्हाला तो गेला काही वाटत का नाही? एवढं माझ्या समोर बांधायचं तुम्ही. त्याच्या आवता सब पाहून येऊन राहिले घरामध्ये पोर पाहला कटकट नका करू पाहुणे कोणते येऊन राहिले येऊन राहिले पाहुणे म्हणजे तुम्ही मला काही सांगतच नाहीये बाई. मनाचीच प्रकार आहे पाहुणे आले. राम 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 राम. बाकीचे कोणी पाहुणे नाही आले का? नाही त्याला ओळख शिरपतराव आहे मी हे माझे मोठे बंधू आहे. या 2 मंडळ आहे हा मुलगा आहे मी तर फक्त गावालाच बायकोय 2 बायका केल्या का तुम्ही? पाहुण्यांसमोर तरी मम्मी गप असती का? तिच्या तोंडाला लागली काळी. सांगितलं होतं तुम्ही मला सांगत पाहुणे येणार होते म्हणून मी सांगते ना तुला काही निरोप द्यायला पाहिजे का? काका तुला फक्त निरोप द्यायला पाहिजे का काय? अंगाला हात नको लावू माझ्या. सांगू राहील मी तुला अंगाला हात नको लावू. एवढी इम्पॉर्टंट पडली तू. सगळं बस आता आज यांच्या भांडणाचे पाहुणे निघून जातील. असं भांडणं करताय तुम्ही आमच्या घराण्यातच आहे घराण्यातच आहे आमचा पहिल्यापासून का? नाही हा. चला पाहुणे पाहुणे मग पोरग लय शिकलोय बरं का. MBA झालंय. 2दा नापास झालंय माझं पोरग 2दा. म्हणून त्याच्या बापान 2 बायका केल्या का? सगळं आमच्या टाळीवरचं खाऊन एवढं तसं शिकवलं नाही इकडे पोर होत नव्हतं मग दुसरी केली हा असं म्हणून. बरं मग पोरग लय गुणाचं. हा लय गुणाचं आहे बापा नवरदेव चांगला आहे भाऊ. दिसायला चांगला आहे. नाक डोळे चांगला आहे. चष्मा काढ रे. आम्ही काय तोंडाला मागणार नाही बघा पाहुणे तुम्हाला काय द्यायचं तुम्हाला 10-5 तोळे सोनं तुमच्या मनात द्या आम्हाला काय आम्ही तोंडाला मागणार माणसं नाही. मग नाही पण तर त्या तुमच्या घरातलं यायला लग्न करून द्या असं म्हणणारच नाही. तुमची मर्जी. या बा त्याचं काय वाटलं ना आमच्या भावाचं एक हिस्सा उपून आम्ही लग्न करू
भावाचा एक हिस्सा इकून लग्न मग करू. तुला काय करायचं मला येळो भाकरी नाही. काका आहे माझा काका आहे. काय सगळं अहो, ते नाही ह्या बाईचा भाऊ याचा मान आहे ना पण ते लग्न तेच करणार आहे काय तुला होतं? गरज काय तू कशाला मध्ये मध्ये तोंड घालते माझ्या पोराचं का? आमचं तुला तरी सगळं पोरं सोरं आहे का? ए, आमचं सगळं कारभार तेच पाहिजे मोठे येते ना तुम्ही लहान आहे बा. हा आम्हाला रुपयाला लागला त्याच्या नको मागू घेतो आम्ही ना सगळं मानपान त्यांना देऊन टाकेल बरं चांगलं आहे ना मोठ्या भावाला मान दिलं हा, हा. चांगलं राहतं ना. अरे भाकरी वा तुम्ही मला भाऊ याचं काय ऐकायचा तुम्ही अहो, दोन्ही पाहुणे टाइम खाता ना ना कशाला हे करताय? बरोबर आहे आमचं एक लहान भाऊ आहे ना तो बाकी होतो मेला होता म्हणून ते सांगा त्या नाही 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 तो गावाला आडत पडला होता आडत हा. येरी तो कोणाला माहिती नव्हता 15 दिवस तपास नाही आला ना मग तो बाकी अजून मेला ना तो नाही याची मजा आहे हालत टणटणीच आहे रोज मटण खातो हा तुम्ही अहो, चिमटा जरी घेतला ना रक्त निघाल असं रक्त आलं शरीरात. लिंबूर सकाळची कांदा भाकर नाही आता किती वाजले 3. काय सांगायचं पाहुणे तुम्हाला किती आहे तुम्हाला सुना नाही मला आता शिरपतराव त्याच बायका याची हा येतो काय मिळून असं आहे का तुम्ही मोठे आहे ना एवढ्यात हा मोठे पण ते नाही हा बायको नाही मला. दादा जाऊ दे तो पहिला कुस्त्या खेळायचा त्याला हा कुस्त्या खेळता खेळता नाही तो वयस्कर झाला मग बाबू मागण्याची बंद झाली कसं काय ते? हा आता कुस्तीच्या पायी बायको पळून गेली ए बायको कुठे खेळती कवा काकाचं लग्न झालं तुम्ही काय तोंडाला करताय? पट्टी लावा ना तिच्या सर 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 करून राहिली केव्हाची पाहुणे देखत. तिचं तोंड फोडणार आहे मी मुस्कान पाहून तोंडी. तिकडं. तिचं तू तोंड- जास्त बोलू नको बरं का मला माझ्या पोरात सोयरी तुटली ना तर बघ तुला म्हटलं सारखे खांड करल तुझे. माझे का भाऊ हिच्या भाऊचं याचं लग्न करून देणार आहे आणि ते पैसे ना माझ्या नावावर टाकून द्यायचे मला लेकरू बाळ नाही बरं का म्हातारपणात मी काय खाऊ तुमच्या हातपाय दाबू काय एवढं करते तरी मी आहे ना, मी आहे, मी आहे. तू कशाला आहे? सांभाळायला हा हा माय सारखाच आहे तू पण तू जर मेली ना पाणी तोच पाहणार आहे तुला कोणाला मला नको पाणी गिनी मग मला ते सगळे काय माझ्या नावावर पैसे टाकायचे बघितलं ना? बसून काही तू कोण मालकीन आहे तू मग ए, मी कोण आहे बरं ते पाहुणे आले त्यांचे काय चहा पाणी बघितलं ना जा- गावाच्या पोरासारखी करते ही आपल्या लेकराला. जाय चहा बरं. कर पाहुणे आलेत जाय पाहुणे हाटवर काजून आणून तवर यायचं मिठी तू मला पोर द्यायची नाही का का बरं? काय झालं काय अहो तुमच्या सारखे चालू आहे कुत्र्यावानी भांडणं अहो आमच्या सवतीचे भांडणं चालू आहे बाय लेकराची काय अहो, चुकी पाहुणे आहे? आज लय कमी आमच्या घराण्यात तसंच आहे तर लय शांत आहे आता भांडण नाही असंच चालत होतं. आज लय शांतता आहे आमच्या घरात एक भांडे चांगले दिसणार ते सगळे चपेल भांडे ए बाई माझ्या पोरचं मोडती का तू? बरं का पाहुणे तू अंगावर येऊ नको तुला काय सांगू राहिली मी ए, तुला पोराचं मोडती? पाहिलं माझ्या नाही. पोराचं मोडती का? हा? अरे म्हणजे सरकार जाऊ ना. तुम्ही कोणाला लागली? पाहुणे लागली ना? अरे पाहुणा अरे पाहुणा. पाहुण्याला मारते मजा आलं, मजा आली मग. अरे पाहुण्याला नका मारू गेला पाहुणा गेला तुझं काय झालं? माझ्या पोराचं मोडलं. दलिंदर. तू दलिंदर आहे. हा? आता तुम्ही काय ए. म्हणता? तू माझं घर मोडलं. तुम्हाला ए. सांगितलं दुसरी बायको करायला. हा? मी राहणार नाही. माझ्या पोराला घेऊन अरे, जाईल. ए, माझ्या चिडचिड. बापाने जेवढं ए. दिलं ना तेवढं मी घेऊन जाईल. ए, या- चल रे. जा तू. जा. ए, या काय काय कुठे आडू राहिले आई, गेली ती मला पैसे मी करा. बुका आता मी माझ्या काहीतरी करून हा, देतो. करा. करतात दादा घेऊ पहिले काय? मनावर जमीन ए करून नको घेऊ हा? यांच्या नको ऐकू हं? जाऊ दे घेऊ माझ्या ओ या कुठच्या आशात करते काय आई गेला मागणं पाहिजे टाक. उठलं तिचंच मूळ का उठलं सुटलं तिचंच मूळ का मग आता काही विचारच नाही ऑफिसवरच्या आईची करंटी जाऊ परत बोर्डला तो लिहितो बाबा पोराचं बोललं म्हणे हा. पाठवा तुमचा संसार मी बी म्हणतो मनावर करून घेते तुला काय करू काय तसं करत नाही तर पाहिजे पाहिजे. करू काय पाहिजे तो पोर झाला नाही तुला पोरं करते करते. त्याच्या मागं तुम्ही ए घेतला. चल तो म्हणजे स्वयंपाक करेल एक माल पाहिजे. घेऊ घाल चल रडू नको